आज आहे ना माझ्या मागे तुम्हाला कोणतेही लेबर प्लायवूड लटकलेला वायरी आजचा व्लॉग आहे ना थोडासा वेगळा आणि थोडासा ना स्पेशल असणार, कारण की आज आहे ना माझ्या मागे तुम्हाला कोणतेही लेबर प्लायवूड लटकलेला वायरी मशीन कोण चालवत आहे कोण मार्बल कापताय असं काही दिसणार नाही. इंटिरियर रिलेटेड तर काहीच दिसणार नाहीये, कारण आम्ही ना 5 दिवसाची सुट्टी घेऊन गणेशोत्सव साजरी करायला आमच्या गावी कोकणामध्ये आलो आहोत. माझं गाव कणकवली तालुक्यामध्ये येतं, नाटळ गाव आहे त्यांचं, आणि माझ्या वाडीचं नाव राजवाडी आहे. बघताय ना ही हिरवळ आहे ना तुम्हाला शेवटपर्यंत बघायला भेटेल. पाऊस खूप आहे. मी आलोय ऍक्च्युली 25 तारखेला. पाऊस खूप लागतोय आणि आताच, आणि मध्ये पावसामुळे ना मला इंट्रोडक्शन व्हिडिओ ना व्यवस्थित शूट करायला पण भेटला नाही. सो मी विचार केला आता थोडंसं मध्ये शूट करूया. गणपती बाप्पा आमच्या घरी विराजमान झाले आहेत, आणि तुम्हाला या व्लॉगमध्ये आहे ना मी कोकणामध्ये गणेशोत्सव कसा साजरी होतो तो मी दाखवेन. पूर्ण दाखवू शकणार नाही, कारण आम्ही ना पहिले फक्त 3च दिवस आहोत इथे गणपतीच्या, पण तरी जेवढं होऊ शकेल ना तेवढं मी सगळं कव्हर करीन. आणि इकडच्या काही मी कार्यशाळेमध्ये गणपतीच्या शाडूच्या मातेची मूर्तिकार आहेत ना त्यांच्यासोबत पण थोडासा गप्पा गोष्टी करणार आहे. आणि मी आजच्या या ब्लॉगमध्ये आमच्या आमचा जो स्वतःचा घरचा गणपती आहे ना त्याची आखणी सुद्धा करणार आहे, कारण गेले बरीच वर्ष मी गणपतीच्या कार्यशाळेमध्ये कामं करतो, जर तुम्हाला माहिती असेल तर. पण आहे ना कधी असा योग आला नाही की मला ना माझ्याच गणपतीच्या आखणीचं काम करता येईल. पण यावर्षी ना तसा योग आलाय. माझ्या बाबांनी आधीच सांगितलेलं की आम्ही थोडा यावर्षी लवकर येणार आहोत 2 दिवस, तर तुम्ही फक्त आखणीचं काम थोडंसं पेंडिंग ठेवा, तो माझा मुलगा येऊन करेल. आणि मी उद्या त्याचा पण थोडे शूट टाकीन, थोडेसे कार्यशाळेचे पण शूट टाकीन. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुमचा होस्ट आहे सिद्धेश. वेलकम टू डिझाईन बाय निलांबरी. आणि चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. आहोत मुंबई गोवा हायवेवर, चहा पाण्यासाठी थांबलो आहोत. ही आहे आपली गाडी कृष्णा प्युअर व्हेज हॉटेलच्या ठिकाणी थांबलो आहे. रस्त्याची कंडिशन मी सांगितली ना, तर रस्त्याची आता आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये आहोत. रस्त्याची कंडिशन तशी रायगड जिल्ह्यामध्ये एक 70-80% ओके आहे. थोडंसं माणगाव आणि त्या साईडला अजूनही थोडंफार ट्रॅफिक भेटतं, पण आमचा ना आजचा निघायचा टाईम आहे ना थोडासा ऑड होता. तर आज आहे ना मला सकाळी एक एंगेजमेंट होती माझ्या बहिणीची, आणि ती अटेंड करायची होती, आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो. सो मी सकाळी 7 वाजल्यापासून बाहेर आहे. 10 वाजता सकाळची एंगेजमेंट होती, आणि त्याच्यानंतर आम्ही दुपारी 3 वाजता निघालो. सो वनगोमध्ये आता दुपारी 3 वाजता आम्ही पनवेलवरून निघालो होतो, आणि तेथून आणि दुपारी 3 वाजता निघाल्यानंतर वनगोमध्ये तर मला कणकवली नाही गाठायचं आहे. सो आम्ही ट्राय करतोय की रत्नागिरी हातखंबा किंवा त्या एरियामध्ये चिपळूण मी थोडासा स्ट्रेच करीन, ट्राय करीन की रत्नागिरीपर्यंत पोहोचू. आणि रत्नागिरीला आम्ही आज एक दिवस राहू हॉटेलमध्ये, आणि उद्या सकाळी नेक्स्ट डे परत आमच्या जर्नीची सुरुवात करू. सो रायगड जिल्ह्यामध्ये आहे ना मॅक्झिमम रस्ता आहे ना असा स्मूथच आहे. आता आम्ही आहोत कशेडी घाटामध्ये. मस्त पुढे पाऊस लागणार आहे. त्यापैकी पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई पासून निघालेलो, सकाळीच निघालो, पण मुंबईमध्ये काय एवढा पाऊस लागला नाही. इव्हन पनवेलमध्ये पण नव्हता. सो आता कशेडी क्रॉस करतोय, आणि आय होप पण थोडा नाईट टाइम मध्ये पाऊस नसेल ना तर बरं होईल, कारण की थोडा व्हिजिबिलिटी आहे ना बऱ्यापैकी कमी होते. आणि कोकणातला पाऊस तर तुम्हाला माहितीच आहे. हा जर एवढा स्मूथ पॅच आहे ना, पूर्ण मुंबई गोवा रोड झाला ना, तर मला असं वाटतं 6 ते 7 तासातच पोहोचू आपण मुंबई ते कणकवली, म्हणजे माझ्या गावी. हे परशुराम घाट आहे. चिपळूण आता 20 किलोमीटर आहे ऑलमोस्ट. चिपळूणला थांबलोय. संध्याकाळचे 8:30 वाजलेत. पाऊस बराच होता चिपळूणपर्यंत, आणि व्हिजिबिलिटी खूपच कमी होती. आता चिपळूणमध्ये नाही आहे. तसं 4 तासाचा अजून रस्ता आहे चिपळूण पासून ते कणकवली, 4, आणि माझं घर अजून अर्धा तास, 4.5. पण असं आहे की रात्री 12:30-1 वाजले असते पोचायला, आणि मग परत जेवण आणि थोडंफार साफसफाई पण करावी लागते.
सो आता इथे थांबलोय, मग सकाळी परत आपली जर्नी आपण कंटिन्यू करू. गुड मॉर्निंग ऑल. आता सकाळचे ॲक्च्युली आम्ही 9 वाजता निघणार होतो, पण ऑलमोस्ट 11 वाजलेत. चिपळूणलाच आहोत आता. स्टे केलेला काल रात्री, कारण काल सकाळपासूनच आहे ना खूप खूप आहे ना शेड्यूल एक्झॉस्टेड झालेला पूर्णपणे शेवटपर्यंत. आणि सकाळी साखरपुडा ॲक्च्युली 12-1चा मला टार्गेट होता निघायचा साखरपुड्यावरून, पण निघताना 3 वाजले. स्टेचा प्लॅन आहे ना थोडासा हातखंबा रत्नागिरी त्या साईडला करणार होतो, पण तिथे पोहोचेपर्यंत पण थोडी ताकद नाही राहिलेली गाडी चालवायला. आणि एक तर पाऊस एवढा वाढलेला ना, मोस्टली कशेडी घाटावर तर एवढा पाऊस वाढलेला ना की मग त्यानंतर खूप कठीण होत होतं. विजिबिलिटी पण कमी होती. चिपळूणमध्ये एक चांगला स्टे भेटला, ओएसिस या हॉटेलमध्ये स्टे केलेलं. रूम्स ओके, ऑलमोस्ट आमच्या 4 जणांचा ना आता आम्ही निघतोय. आमच्या 4 जणांचं अकोमोडेशन आहे ना त्यांनी एक 3,000 रुपये घेतले. आणि रूम्स ओके. आणि मेन तर ना ह्यांचं रेस्टॉरंट तुम्ही ट्राय करू शकता. ह्याच्या रेस्टॉरंटमध्ये फूड क्वालिटी ऑसम होती. सो आता चिपळूणवरून निघतो आम्ही. निघून फोटोशूट चालू होतं, आई चिपूड घेऊन उभी होती. हे बघा, हे पण दोघे आहेत ना, मला असं वाटतं MH03 हे असं मुंबईवरूनच आलेत आणि गावी बाईकवरून जात आहेत. पाऊस पण चालू झालाय. फायनली कणकवली पासून आत आलो आहे. आता ही कन्नडीची बाजारपेठ आली आहे. आता इथून फक्त एक 5-10 मिनिटावर आहे आमचं गाव. सह्यागिरीच्या पायथ्यालाच आमचे नाटळगाव वसलेले आहे. त्या परशुराम भूमीत आपले स्वागत आहे. या बघा, डावीकडे उजवीकडे सगळीकडेच हिरवगार कोकण कसं नटलेलं आहे. जेव्हा कोकण आपलंच असा. हे शब्द दादांचे आहेत. फायनली आता वाडीमध्ये एंट्री मारली आहे. मस्त पाऊस नाही आहे. थोडासा रस्ता नॅरो आहे समोरून गाडी. आणि इथे एसटी सुद्धा येते सकाळची. ना 8ची असते ना दादा एसटी. हो, सो समोरून गाडी आली की थोडासा प्रॉब्लेम होतो, पण ठीक आहे. पकडू शकतोस का? सी दिस पकड. सो फायनली आहे ना गावी पोचलो आहे. मस्त क्लायमेट आहे. असं ना तुम्हाला आजूबाजूचा ना माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो. सो इकडे आहे ना थोडीशी घरं आहेत ना जवळजवळ आहे, त्यामुळे गाडी पूर्णपणे घरापर्यंत येत नाही. गाडीची पार्किंग थोडीशी लांब आहे. पण हे आमचं घर आहे, रामचंद्र निवास. आणि इथे काही अशी झाडं लावली आहेत, तुळस. हा एरिया थोडासा आता बनवायचा आम्हाला. सो लवकरच ह्याचं काम पण चालू होईल. उंच उंच झाडं. पाऊस येतो ना तेव्हा क्लायमेट ना एकदम बघण्यासारखं असतं. आणि हा मेन गेट आहे. आतून पण तुम्हाला पूर्ण हाऊस टूर देईन मी आमचा. आणि माझे बाबा आहेत ज्यांना आम्ही दादा म्हणतो, स्वराज आला, ते पण आहे ना थोडंसं आमच्या घराबद्दल तुम्हाला सांगतील. हो.
काका तरी किती वर्ष झाले तुम्ही करता हे म्हणजे मूर्तिकलेमध्ये? वयाच्या 17 वर्षी हातात माती घेतली. वडील आमच्या दिसायचं कमी झालं त्यावेळी मी चालू केली. वडील त्यावेळी रडायला लागली, हां. शाळा सोडली, हातात माती घेतली. हम्म. तिथून मी सुरुवात केली. मी कोणाच्या शाळेत गेलो नाही, कोणाचं शिक्षण घेतलं नाही. म्हणजे जे शिकलात, जे मातीकाम आणि स्कल्पचर शिकलात ते वडिलांकडूनच? वडिलांकडूनच. नाही, खरंच काम खूप छान आहे. आम्ही मुंबईमध्ये तर हे सगळं याच सगळ्यामध्ये असतो मी, पण ॲक्च्युली आहे ना मुंबई ह्याच वेळी आहे ना असा योग आला की मला इथे गणपती आधी थोडंसं येता आलं. नाही तर गणेश चतुर्दशीपर्यंत आखणीची कामं चालू असतात. हो. नाही आम्ही कारण या लाईटीच्या अभावी काही ना जनरेटरला मग जनरेटरवर चालू केले काम. हां. लाईट गेली का मग जनरेटर, लाईट आली मग जनरेटर बंद, ह्या पद्धतीने असे मी केले. हो. आणि इथे कसं चॅलेंजेस पण खूप असतात. पाऊस आहे आणि माती सुकायला पण वेळ जातो. आणि कसं आहे जास्त करून माझ्याकडे हाती मूर्ती असतात. हां, ते बघतोय. प्रत्येक मूर्ती वेगवेगळी आहे. एवढ्या डाय आणि एवढे मोल्ड्स हँडल करणं खूप मुश्किल आहे. प्रत्येक मूर्ती आहे ना हातानेच घडलेली आहे. रिपीट मूर्ती कोणतीच दिसत नाही आहे. ही हाती पण छान वाटली मला ही बैठक पण छान आहे. फेटा पण छान आहे. डायमंड वर्क पण मस्त केलं आहे. आणि सोंडेवरची हे जे नक्षीकाम केलं आहे ना आखणीवाल्याने ते पण छान आहे. हो सगळं करतो मी. काय अच्छा, म्हणजे आखणी पण तुम्हीच आखणी आणि सगळं? आता मी करत ना, माझा मेवण्याचा मुलगा आला. हां. अच्छा. आखणी मी पहिला करतो. आखणी A to Z सगळं एकट्यावर हँडल करायचं. हां. आता ते वय झाले असल्या कारणाने डोळे हां. म्हणून ते नाही. हा, आखणीचं एक असतं की जरा पण हात आहे ना कापला नाही पाहिजे किंवा पूर्णपणे मग लक्ष तिथेच असावं लागतं. काय झालं? पान नाही पडायला म्हणजे काय टोपी घालून नाही बसायचं. हा जो फेस कट आहे ना, एक हा फेस कट आणि तो फेस कट थोडासा वेलिंग मास्तरांसारखा आहे है ना. हे जे डायमंड आहे ना, मुकुटावरचं डायमंड, इव्हन मुकुट त्यांचं हे वरचं जे घुमट असायचं ना ते पण मोठं साधारण तसं आहे. हो. आणि एवढा मला नॉलेज नाही पडलं. हां, पण बऱ्यापैकी हे झालं आहे. सूट केली. हां. येस. आता ही कशी व्हेरी गुड मॉर्निंग ऑल. सुप्रभात. आज आहे डे 3. संडेचे निघालेलो. आता आज मंगळवार आहे आणि उद्यापासून गणपतीचा पहिला दिवस. उद्यापासून आपल्या गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. खूप एक्सायटेड आहे. आणि खरंच आहे ना पूर्ण सगळीकडे ना सगळीकडे एकदम मंगलमय वातावरण असतं. आज पण मी तुम्हाला कार्यशाळेत घेऊन जाणार आहे. थोडंसं अजून जे आम्ही काल शूट केलं मी पण माझ्या, आणि इवन मी गेले 15 ते 20 वर्ष झाले ना आखणीचं काम करतो आहे. पण एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदाच माझ्या जीवनामध्ये असा योग आला की मला माझ्या घरच्या गणपतीची आखणी करता आली. तर खूप मजा आली आणि खूप बरं वाटलं. आणि नीलांबरीने पण थोडं नखांना कलर करणं, थोडंसं मोदक रंगवणं, गोल्डन कलर करणं, अशी छोटी मोठी कामं पण केली. आणि तुम्हाला थोडंसं आता गावचं सकाळचं थोडासा क्लायमेट गावचं थोडंसं एक दोन चांगले स्नॅप दाखवतो. आणि आज आहे ना तुम्हाला ना आमच्या छोट्या बागेत आणि मोठ्या बागेत दोन्ही बागेमध्ये आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहोत. छोट्या बागेमध्ये थोडंसं रान जे वाढलेलं ना ते थोडंसं आता बाबांनी ना कट करून घेतलं आहे. सो तिकडे ना थोडं झाडं बघायला भेटतील. मोठ्या बागेची परिस्थिती ना मला माहीत नाही आहे कारण मी पण 2 महिने आधी गेलेलो तेव्हा पाऊस नव्हता एवढा. पण आता थोडंसं रान वाढलं असेल तर तेवढं शूट करता येणार नाही. पण तिथे पण आम्ही काजूची आणि आंब्याची बरीचशी झाडं लावली आहेत. छोट्या बागेमध्ये पण खूप झाडं आहेत. तर तुम्हाला दादांना त्याचं व्यवस्थित सगळं पूर्ण एक टूर देतील. असं काही मॉर्निंग सीन आहे. हा आमचा गावचा इंटरनल रोड आहे. ते बघू शकता. मस्त डोंगरावर ढग आलेत.
इवन हे बघा सकाळपासून आहे ना जोरदार पाऊस लागतोय. थांबायचं नाव घेत नाहीये. थोडा उद्या ॲटलिस्ट आगमनाच्या वेळेला तरी थोडासा थांबला ना तर खूप बरं होईल. आपली गणेश उत्सवाची जय्यत तयारी चालू आहे. निलांबरी इथे मेहंदी काढते. निलांबरी कधी हिडन टॅलेंट दाखवलं नव्हतंस मला. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये. गेले 2-3 तास झाले ऑलमोस्ट बऱ्यापैकी पडतोय. थोडं निलांबरीला काहीतरी शॉपिंग करायची होती म्हणून आता सगळं बाहेर निघतोय. आणि माझं डिझेल पण पूर्णपणे संपलेलं आणि इथं जवळपास ना पेट्रोल पंप नाही आहे. तो मोस्टली कणकवलीलाच जावं लागेल डिझेल भरायला. आणि बाय द वे मी माझ्या गाडीबद्दल थोडंसं सांगतो. आम्ही टाटा नेक्सॉन ड्राईव्ह करतो. डिझेल आहे, ही डिझेल व्हर्जन आहे. 1.5 टर्बोचार्ज 4 सिलेंडर डिझेल इंजिन. एव्हरेजच्या बाबतीत काही तोड नाही टाटाचं. थोडा आहे सर्व्हिसचे इश्यूज, काही स्पेअर पार्ट्सचे आणि लॉजिस्टिकच्या बाबतीत तर जे स्पेअर पार्ट्सचे लॉजिस्टिकचं मॅनेजमेंट आहे ना ते थोडंसं वीक आहे टाटाचं. पण अदरवाईज बिल्ड क्वालिटी आणि ड्रायव्हिंग प्लेजर आणि पिकअप आणि टॉर्क डिझेलचा अल्टिमेट आहे, अल्टिमेट. आणि एव्हरेजच्या बाबतीत आहे ना या गाडीचा ना कोण नाही हात पकडू शकत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही बघू शकता ओडोमीटरमध्ये ऑलमोस्ट एम्प्टी आहे डिझेल. मी फांदिवली चारकोपला आणि ऑलरेडी थोडंसं डिझेल होतं. 2300 की किती 2400 रुपये झालेली ना फुल टँक झालेली. आणि इथे पण ते एम्प्टी आहे. म्हणजे असं तुम्ही बोला की मी 2400-2500च्या डिझेलमध्ये आहे ना इथे आलो आहे. ते पण नॉर्मल मोडमध्ये आलो आहे, इको मोडमध्ये पण नाही चालवली. आणि फुल टाईम AC चालू होता. म्हणजे तुम्ही समजून जा किती परवडते ही गाडी डिझेलमध्ये. कुठे गावात आहे ना गणपती आला की पार्किंगचे मजबूत वांदे होतात. गाड्या सगळ्या मध्येच लागल्या. आता सकाळची एसटी कशी पास होणार आहे देवालाच माहिती. बघा जिथे जागा भेटेल तिथे पार्किंग केली आहे. मी गाडी तर काढली आहे आणि आता उद्या गणेश उत्सवला सुरुवात होईल. आणि जे सकाळी मुंबईहून निघालेले ना अर्ली मॉर्निंग ते आता कुठेतरी ना थोडे गावामध्ये एंट्री व्हायला चालू झाली आहे लोकांची. आल्यानंतर फक्त ना पार्किंग भेटली पाहिजे. पार्किंग नाही भेटली ना तर खूप लांब लावावी लागेल गाडी. फुल ट्रॅफिक. समोर एसटी पण येते एक. शॉपिंग तर करून झाली आहे कणकवलीला. आता मेन चॅलेंज आहे ना रिटर्न गेल्यानंतर ना पार्किंग भेटली पाहिजे. आता पार्किंगचे थोडेसे वांदेच वाटत आहेत. आणि आता आम्ही बघितलं कणकवलीला पण खूप बरीच गर्दी होती आणि बऱ्याचशा गाड्यांना मुंबईहून आलेल्या आणि शॉपिंग पण चालू होती. आणि तिथे पोलीस बंदोबस्त एवढा होता ना की थांबायला पण. त्यामुळे ना मी जास्त शूट पण नाही केलं. आता निलांबरी गेली आहे छोटं मोठं काय. इथेच आमची छोटीशी बाजारपेठ आहे कनेडीची, तिकडे घ्यायला. बघू आता मेन आहे ना पार्किंग भेटली पाहिजे. नाही आहे हे आपली पार्किंग आहे जिथे आपण काढलेली तिकडेच आहे पार्किंग. दागिने जे केले आहेत ना हे मोल्ड मधले आहेत ना कोणत्या? नाही हाताने बनवलेले, मोडले नाही. हे हाताने बनवलेले.
काल ऑलमोस्ट आहे ना सगळे गणपती कव्हर झालेले. तरी आज आता गणपती कधी सकाळपासून सुरुवात झाली ना निघायला. 7ला सुरुवात आहे. आणि हा आमच्या घरचा गणपती, ज्याची काल मी आखणी केली. हा जे मूळ मूर्तिकार आहेत ना त्यांच्या घरचा गणपती आहे. पूर्णपणे आहे ना शाडूच्या मातीचा आहे आणि पूर्णपणे रचकाम केलेलं आहे. जे की दागिने बघाल ना, दागिने बघण्यासारखे आहेत. सरांनी पूर्ण हाताने बनवलेले आहेत. कोणत्याही प्रकारचं मोल्ड किंवा डाय यूज नाही करत. घरचा गणपती मालक. हा हा मंदिर बघा, खूपच सुंदर काम आहे काका तुमचं. आणि प्रत्येक गणपती आहे ना वेगवेगळा आहे. काल काही गणपती शूट मध्ये घेतलेले मी. आता एक 30 गणपती गेले सकाळपासून. आणि आज हरतालिकेची पूजा आहे. काल ह्याचं मातीकाम चालू होतं. कालच्या शूट मध्ये तुम्हाला दिसेल. आणि आतमध्ये पण काही गणपती तुमच्या शेजारी हा आमच्या शेजारच्यांचा गणपती आहे. हे हातावरचं फुल बघा. मातीमध्ये आहे ना हे सगळं फ्रीडम असतं. म्हणजे खूप डिटेल वर्क आहे ना तुम्ही करू शकता. खांद्यावरचा दागिना, हातामधलं शस्त्र, बाजूबंद, कडा, इवन ही सिंहासनाची गादी आणि लोड पण बघा कसा पूर्ण हँड पेंट करून सोडवलेला आहे त्यांनी. पायाची गादी, सोंड्यावरचं नक्षीकाम, आखणी, नाम. जेवढं काकांनी खूप प्रयत्न केलेला आहे लालबाग राजाच्या एकदम जवळ जायचा. गेले एक 15-20 वर्ष आहे मी याच्यामध्ये. मी गावच्या मूर्त्यांना कधी एवढ्या बघितल्या नाही. म्हणजे जास्त काही अशा अनुभवल्या नाहीत. पण यावर्षी ना फर्स्ट टाईम आलो. आणि काकांनी मला माझ्याच घरच्या गणपतीत मेन तर आहे ना 15 वर्ष झाले आखणीचं काम करतोय मी. आखणी सर्वच काही गणपतीचं काम करतोय. पण माझ्या स्वतःच्या घरच्या गणपतीला आखणी करायची संधी मला काकांनी दिली. त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद. आणि खरंच खूप छान आहे. आणि एक गोष्ट मला ना सांगावीशी वाटते ह्या सगळ्यामध्ये, की हे जे काम आहे ना ह्याच्यात मेहनत खूप आहे. आणि दुसरी गोष्ट तसं बघायला गेलं ना तर एक आपण बोलतो ना एक गोष्टीची आहे ना मला थोडीशी संभाव ना. कारण आता असं आहे ना की मी पण आहे ना मी थोडा आहे ना सकाळपासून इथे येणं ना अवॉइड करत होतो. कारण काय आहे ना आज शेवटचा दिवस आहे. आणि आता जर काही टचअप किंवा काय झालं ना तर तेवढा वेळ नसतो त्याला रिपेअरिंग करायला. सो तरीही आलो. अरे लाईट गेली. अचानक लाईट गेली तरी आपलं शूट तर काय संपत नाही आहे. शूट तर चालूच आहे. आता मोबाईलच्या टॉर्चवर तुम्हाला शूट करून दाखवतो आहे. हा बघा, हा कोणाच्या रूपात आहे सर? वा, खूप छान खूप छान. जसं मी सांगत होतो ना लाईट गेल्यामुळे थोडंसं लिंक तुटली. पण कसं आहे ना की हे जे मातीकामाचं काम आहे ना, इव्हन हे धोत्राची डिटेल सगळं मातीमध्ये गेलेलं आहे. कसं असतं ना की मुंबईला ना ह्याच मूर्त्यांचे जे मानधन असतं ना ते बऱ्यापैकी दिलं जातं. पण गावाकडे आल्यानंतर ना असं होतं की लोक तर मुंबईचीच असतात. पण तेवढं मानधन इव्हन जेवढं मानधन मुंबईला दिलं जातं ना त्याच्या अर्ध पण नाही दिलं जात. तर मला असं वाटतं की जे मुंबईवरून येतात ना इकडे गणेशोत्सवासाठी त्यांनी ते ऍटलिस्ट कधीच आहे ना इकडचे जे शाडू मातीचे मूर्तिकार आहेत ना त्यांच्यासोबत जरा सुद्धा नेगोशिएशन नाही करावं.
कारण की याच्यामध्ये ना मेहनत खूप आहे. कारण मी या फील्डमधला आहे, मला माहिती आहे किती वेळ जातो. ज्या वेळेमध्ये पीओपीच्या 10 मूर्त्या बनतात ना, त्याच वेळेमध्ये ना मातीच्या फक्त 2 किंवा जास्तीत जास्त 3च मूर्त्या बनू शकतात. तर त्यामुळे ना थोडासा लोकांनी पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा. आणि खरंच खूप छान आहे. आणि ऑलमोस्ट आहे ना अर्धा कारखाना आता खाली झाला आहे. आज आहे 26 तारीख, उद्या 27, उद्या गणेशोत्सवाची सुरुवात आहे कोकणामध्ये. हा, आता बोला तुम्ही. ही वयाच्या 18व्या वर्षी मी ही डाय बनवली. शंकर पार्वती प्रभाव आहे. अच्छा, वाव. म्हणजे असं बघायला गेलात तर तुमची ही सर्वात पहिली मूर्ती आहे ज्याचं तुम्ही मातीकाम केलेलं. वा, खूप छान. आणि अजूनपर्यंत ती डाय आहे, चालते. तुम्ही जपून ठेवली आणि ती पीओपीचीच असणार. होय. खरंच खूप छान, खूपच छान, खूपच छान. खूप जुनं काम आहे. अजूनपर्यंत पीओपीची डाय तशीच्या तशी जपून ठेवणं हो. हे पण खूप मोठं चॅलेंज आहे. आणि ते सुद्धा कोकणामध्ये जिथे पाऊस एवढा पडतो. त्यांनी साधारण मोठी मारली ना. हा, वा, रे छान, मस्त केलाय. कोणी बनवला उंदीर? त्याने बनवला होता, तिथे करून मी दिला. अजून त्याच्यात हे करायचंय, अबडधबड आहे तो. हा छान आहे, मस्त आहे, कॉन्सेप्ट छान आहे. फायनली आहे ना गणपतीच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली आहे. आणि आता थोड्या वेळात आहे ना आम्ही गणपती कार्यशाळेमध्ये निघू गणपती आणायला. आता गणपती आणायला निघालो आहे. पाऊस खूप होता त्यामुळे थोडा थांबलेलो. पाऊस खूप होता सकाळपासून. आता ऑलमोस्ट आहे ना सकाळचे 10:30 वाजलेत आणि आता गणपती आणायला निघालो आहे. पूर्ण तयार आहे, हो ना? टोपी आहे, टोपी माझ्याकडे आहे. हे बघा, मुंबईमधला तर एक्सपिरियन्स बराच घेतला आहे, पण आता गावातला एक्सपिरियन्स घेतो आहे गणपती आगमनाचा. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही, पण आता जरा कमी झालाय. गणपती पण आपण कार्यशाळेतून घेतलाय, स्वतः घराकडे चाललोय. स्वतः जाऊन बसतोस तू वरती? निघालो आता कार्यशाळेतून. मस्त आहे, खूप छान अनुभव होता. ट्रॅफिक झाला इकडे. थांब भाई थांब.
हे बघा असं पारंपरिकरित्या आहे ना शाडूच्या मातीच्या मूर्त्या डोक्यावरून घेऊन जातात लोक घरी. आणि विसर्जनाला पण आहे ना जेमतेम आहे ना असं दृश्य असतं. थोडंसं साईड न्यूज, विसर्जनापर्यंत आम्हाला थांबता येणार नाही, आम्ही तिसऱ्या दिवशी निघणार आहोत मुंबईला. पण तरी दादांना बोललोय की थोडंसं तुम्ही शूट करा आणि तेच आपण आपल्या ब्लॉगमध्ये टाकू. अरे वा, घेतलास का तिकडे काय? तो जेव्हा उचलताना हो हो मस्त मस्त सगळं घेतलं, सगळं शूट केलं. हो. खाली मी काय म्हणतो इथे लेफ्टला ठेव, थोडासा लेफ्टला सरकवून ठेव, ते इथे खाली ठेव किंवा इथे ठेव, या बाकड्यावर ठेव त्यावाला. आता स्वराज मागे हो. कितीही पाऊस असला ना तरी बाप्पा हे विराजमान होणारच त्यांच्या वेळेमध्ये. आणि फायनली विराजमान झाले, सगळी पूजा झाली आणि आता आरतीला सुरुवात होते.